नमस्कार मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये सेंट्रल फोर्स ही कन्सेप्ट पाहणार आहोत. या सेंट्रल फोर्स या कन्सेप्ट सोबतच आपण प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रल फोर्स ही पण कन्सेप्ट आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण पहिला हे समजून घेऊ की व्हॉट इज मीन्स बाय सेंट्रल फोर्स. ओके मित्रांनो, माझ्याकडे एक रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ज्याचे ॲक्सिस आहेत एक्स वाय झेड आणि त्याचा सेंटर पॉइंट आहे ओ. ओके ओके आणि माझा एक पार्टिकल आहे तो समजा इथं आहे, तो असा इथं आहे, ठीक आहे. आणि त्याची रॅडियस वेक्टर फ्रॉम सेंटर समजा आय, रॅडियस वेक्टर फ्रॉम द सेंटर काय आहे, ही जी रॅडियस वेक्टर आहे हा पार्टिकल पी आहे, हा रॅडियस वेक्टर समजा काय आर बार आहे, ठीक आहे. माझ्याकडे काय आहे, रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे विच हॅज ॲक्सिस एक्स वाय झेड, सेंटर काय आहे तर ओ आहे आणि माझा पार्टिकल इथं आहे, मूव्ह होत आहे कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, ज्याचा रॅडियस वेक्टर काय आर आहे. आता या पार्टिकल फोर्स ऍक्ट होत आहे, या पार्टिकल फोर्स ऍक्ट होत आहे. समजा या डायरेक्शनने फोर्स ऍक्टिव्ह होत आहे, टुवर्ड्स द सेंटर फोर्स ऍक्टिव्ह होत आहे, टुवर्ड्स द सेंटर फोर्स ऍक्टिव्ह होत आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, टुवर्ड्स द सेंटर असेल त्याला अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणतो, मी शॉर्ट मध्ये लिहितो अट्रॅक्टिव्ह. ओके. किंवा या पार्टिकलवर दुसरा वेगळा फोर्स ऍक्ट होत आहे जो या पार्टिकलचं मोशन या सेंटर पासून दूर नेत आहे. म्हणजे पहिला जो आहे एक तर या पार्टिकलवर फोर्स ऍक्ट होत आहे जो या पार्टिकलचं मोशन सेंटरकडे करत आहे, किंवा दुसरा फोर्स असा आहे जो या पार्टिकलवर ऍक्ट होत आहे जो या पार्टिकलचं मोशन सेंटर पासून दूर नेत आहे. ओके, म्हणजे अवे फ्रॉम सेंटर नेत आहे. म्हणजे किंवा असा पार्टिकल आहे ज्याचा असा फोर्स आहे जो पार्टिकलला सेंटर पासून दूर नेत आहे, असा फोर्स त्याला आपण काय म्हणतो रिपल्सिव्ह फोर्स. रिपल्सिव्ह असे फोर्स आहे. तर अशा फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रल फोर्स. अशा फोर्सला काय म्हणायचं, सेंट्रल फोर्स. आपण याची डेफिनेशन बघू. तर डेफिनेशन काय आहे याची सेंट्रल फोर्सची. तर force is said to be central force. A force is said to be central force if it is always directed towards or away from the center. If it is always directed towards or away from the center, and its magnitude is depends only on distance from the center, and magnitude is depend on distance from the center, and such type of force is called central force. म्हणजेच काय, असा फोर्स आहे आपण एकदा बघू डेफिनेशन काय आहे सेंट्रल फोर्सची. असा फोर्स आहे ज्याची डायरेक्शन नेहमी, असा फोर्स आहे ज्याची डायरेक्शन नेहमी सेंटरकडे असेल, असा फोर्स आहे ज्याची डायरेक्शन नेहमी सेंटरकडे असेल किंवा सेंटर पासून दूर असेल. डायरेक्शन कशी असेल, सेंटरकडे असेल किंवा सेंटर पासून दूर असेल ज्याची डायरेक्शन, आणि ज्याची मॅग्निट्यूड हे डिस्टन्स फ्रॉम सेंटर, म्हणजे इथून इथपर्यंत सेंटर पासून जे डिस्टन्स आहे या इथून इथपर्यंत या डिस्टन्सवर डिपेंड आहे याची मॅग्निट्यूड. अशा फोर्सला काय म्हणायचं, सेंटर फोर्स म्हणायचं. ओके, हे झालं सेंटर फोर्स. हा फोर्स कसा डिनोट करायचा, तर सेंटर फोर्स
आपल्याला माहित आहे सेंट्रल फोर्स डिनोट कसा करायचा, तर F बार. तर आपल्याला सिस्टम मध्ये माहित आहे आपल्याला ऍक्टिव्हिटी फोर्स आहे की रिपल्सिव्ह फोर्स आहे माहित नाही, फक्त आपण कन्सिडर करू सेंट्रल फोर्स आहे. आपल्याला माहित आहे सेंट्रल फोर्स कशावर डिपेंड आहे, तर डिस्टन्स. इथं काय आहे डिस्टन्स, रॅडियस वेक्टर इथं काय आहे आर, म्हणजेच फंक्शन ऑफ आर वर डिपेंड, म्हणजेच आर वर डिपेंड आहे, बरोबर आहे. त्याची मॅग्नेट्यूड फोर्स कशावर डिपेंड आहे आर, म्हणून आपण कसं डिनोट करतोय एफ बार. माहिती आहे फोर्स आपल्याला माहिती आहे वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून आपण त्याची डायरेक्शन डिनोट केलेली आहे एफ बार इज इक्वल टू काय सांगितलं आपण डेफिनेशन मध्ये, म्हणजे सेंट्रल फोर्स इज इक्वल टू काय डेफिनेशन मध्ये सांगितलंय, तर इट्स मॅग्नेट्यूड इज डिपेंड्स ऑन द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. म्हणजेच सेंटर पासून जी डिस्टन्स आहे ते पार्टिकलची त्याच्यावर मॅग्नेट्यूडची डिपेंड आहे, बरोबर आहे. म्हणजेच कशावर डिपेंड आहे, तर फंक्शन ऑफ आर. म्हणजेच डिस्टन्स म्हणजे आपण इथे डिस्टन्स काय सांगितलेलं आहे, हा रॅडियस वेक्टर आहे, काय डिस्टन्स इथं आर आहे. म्हणजेच हा फोर्स कशाचं फंक्शन आहे, तर फंक्शन ऑफ आर म्हणजे डिस्टन्सचं फंक्शन आहे, म्हणून आपण मॅग्निट्यूड झाली, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा रॅडियस वेक्टर आहे, बरोबर आहे. रॅडियस वेक्टर असताना याला काय असणार आहे, मॅग्निट्यूड पण असणार आहे आणि डायरेक्शन पण असणार आहे. मग आपण रॅडियस वेक्टर कसा लिहिणार आहे, तर आर बार नथिंग बट मॅग्निट्यूड काय असणार आहे याची आर इंटू काय असणार आहे डायरेक्शन आपण कसं लिहितो आर कॅप, किंवा आपण आणखी काय लिहित होतो की आर इंटू युनिट वेक्टर एन बार. हे आपण वेक्टर एलिमेंट मध्ये बघितलेलं आहे. तर एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड डायरेक्शन कशी लिहायची, आर म्हणजे मॅग्निट्यूड काय आहे आर आहे, जी रॅडियस वेक्टरची मॅग्निट्यूड आर आहे इंटू डायरेक्शन आर कॅप लिहितो, किंवा आणि आपण असं पण लिहितो आर इंटू आर डिवाइड बाय आर असं पण लिहितो. तर आपल्याला ते थर्डवर लिहायचं नाही, तर कसं लिहिणार आहे आपण, याची मॅग्निट्यूड आर जिथं आपण मॅग्निट्यूड लिहिलेलं आहे फंक्शन ऑफ आर, म्हणजे सेंट्रल फोर्स इज इक्वल टू और सेंट्रल फोर्स इज इक्वल टू काय आहे, सेंट्रल फोर्स काय कशावर डिपेंड आहे, तर ह्या डिस्टन्सवर डिपेंड आहे, म्हणजे फंक्शन ऑफ आर वर डिपेंड आहे. ही झाली मॅग्निट्यूड. आता त्याचं डायरेक्शन मग करतो, हा रॅडियस वेक्टर आहे, तो रॅडियस वेक्टर कसं करणार आहे इज इक्वल टू नथिंग बट रॅडियस वेक्टर नथिंग बट इट्स मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. ओके, म्हणजे आर इंटू आर कॅप आपण 11व्या वेक्टर चॅप्टरमध्ये बघितलं असं. ओके, आणि हे आपण दुसऱ्या प्रकारे कसं लिहू शकतो, मॅग्निट्यूड इंटू युनिट वेक्टर आणि त्याची डायरेक्शन केलेलं आहे. म्हणजेच आपण कसं लिहिणार आहे, आपण ह्या पद्धतीने लिहू यावेळी ना, काय तर एफ आर म्हणजे ही झाली मॅग्निट्यूड इंटू एन बार और एन बार इंटू आर. Okay, this is a notation for the central force where n cap क्या है, n cap is unit vector along the direction कशा डायरेक्शन मध्ये असला पाहिजे, हा रॅडियस वेक्टरचा युनिट वेक्टर आहे म्हणून along the direction of radius vector. ओके हे झालं सेंट्रल फोर्स. ओके, आणि त्याचं नोटेशन. आता आपण बघू नेक्स्ट पॉईंट, एक्झाम्पल बघू सेंट्रल फोर्सचे. आता मला काय सांगा, काय काय एक्झाम्पल आहेत सेंट्रल फोर्सची, कोणती एक्झाम्पल आहेत, तर बेस्ट एक्झाम्पल आहे सेंट्रल फोर्सचं, बेस्ट एक्झाम्पल आहे सेंट्रल फोर्सचं कोणतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी तुम्हाला इथे दाखवतो. इथं माझा एक पार्टिकल आहे सेंटरला एक माझा पार्टिकल आहे, मी समजा त्याला नोट केलं M1 M2. ओके, माझा इथे एक पार्टिकल आहे M1, यांच्यातला रॅडियस वेक्टर समजा काय
आर बार आहे. ठीक आहे. आता म्हणजे या दोन्हींच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजेच हा M2 याला अट्रॅक्ट करणार आहे आणि M1 याला अट्रॅक्ट करणार आहे. ओके, म्हणजेच या M2 साठी कसा असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असा असणार आहे, तो M1 ला या दिशेने खेचणार. आपण फक्त एका ह्याच्यामध्येच कन्सिडर करू. आपल्याकडे काय एक रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम आहे, त्याच्या सेंटरला एक मला पार्टिकल ज्याचं मास M2 आहे आणि आणखीन एक पार्टिकल आहे ज्याचं मास M1 आहे. याच्यामध्ये काय आहे, दोन याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे, म्हणजेच हा M2 M1 ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणार आणि M2 ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणार आहे. म्हणजेच हा M2 याला आपल्याकडे आपल्या या डायरेक्शनने खेचणार आहे आणि M2 ला या डायरेक्शनने खेचणार आहे. ओके, यालाच आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोलतो. आणि या दोन पार्टिकल मधलं जे रॅडियस वेक्टर आहे ते काय आर आहे. तर आपण आता एकच फोर्स कन्सिडर करू. हा M2 ने याच्यावर जो फोर्स ऍक्ट केला, म्हणजे M2 ने M1 वर जो फोर्स ऍक्ट केलेला आहे तो आपण कसा डिनोट करतो, तर F12 म्हणजेच या M2 पार्टिकलने M1 पार्टिकलवर जो फोर्स ऍक्ट केलेला आहे त्याला आपण कसा डिनोट करतो, F12 म्हणजेच फोर्स ऍक्ट ऑन पार्टिकल 1 ड्यू टू द पार्टिकल 2. ते आपण असा डिनोट करतो. फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, अशी असणार आहे. M2 त्याला असा खेचणार आहे, बरोबर आहे, म्हणजे असाच अट्रॅक्ट करणार आहे, बरोबर आहे. तेव्हा अशी असणार आहे फोर्सची डायरेक्शन. मी इथं डायरेक्शन लिहितो. ओके, मग आता हा फोर्स कसा लिहिणार आहे, आपल्याला माहिती आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजे F12 बार. ओके, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा लिहितो, G इंटू M1 M2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. हा आपण असा लिहितो, सॉरी इथं निगेटिव्ह नाही आहे. ओके, आता हे M1 M2 G इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ओके, आर स्क्वेअर. ओके, आता आपल्याला माहिती आहे ही काय झाली, ही मॅग्निट्यूड झाली. आपल्याला याची डायरेक्शन मिळायची आहे. डायरेक्शन कशी लिहिणार आहे, एक तर आपण आर कॅप लिहिणार आहे किंवा एन बार लिहिणार आहे, बरोबर आहे. बरोबर, पण आपल्याला माहित आहे की काय, तर हा बघा M2 ने M1 वर ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स ऍक्ट केलेला आहे हा कसा असणार आहे, ह्या डायरेक्शन असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स, बरोबर आहे. रॅडियस वेक्टर ह्या डायरेक्शन असणार आहे, बरोबर आहे. हा, म्हणजे हे दोन अपोजिट आहेत, बरोबर आहे. म्हणजे रॅडियस वेक्टर आणि हा फोर्स अपोजिट आहेत, म्हणून आपण याला इथं काय होणार आहे, निगेटिव्ह साईन देणार आहे, बरोबर आहे काय. किंवा आणि आणखीन वेग आपण लिहिण्याचं आहे काय, आर. ओके, त्याला निगेटिव्ह साईन देणार आहे. हे बेस्ट एक्झाम्पल झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाचा, तर सेंट्रल फोर्सचं बेस्ट एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सिमिलर काय आहे, तर आणखीन काय एक्झाम्पल म्हणजे समजा माझ्याकडे दोन मॅग्नेट आहेत. ओके, ज्याला एक साऊथ नॉर्थ पोल आहे, दोन्ही बार मॅग्नेट आहेत. बार मॅग्नेटला आपल्याला माहित आहे की एका साईडला नॉर्थ पोल असतो आणि एका साईडला साऊथ पोल. आता मी काय केलं, दोन बार मॅग्नेटचे नॉर्थ पोल जवळ आणण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी सिमिलर पोल आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो ते रिपल करतात, बरोबर आहे. हा सुद्धा काय एक्झाम्पल झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला. आणि समजा मी जर दोन अपोजिट पोल म्हणजे एकाचा साऊथ पोल एकाचा नॉर्थ पोल मी जर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर ते अट्रॅक्ट करतात, बरोबर आहे. हे पण काय झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं काय झालं बेस्ट एक्झाम्पल, सॉरी हे पण झालं सेंट्रल फोर्सचं बेस्ट एक्झाम्पल. आणखी काय एक्झाम्पल, तर हा समजा माझ्याकडे दोन चार्ज आहेत, एक पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, ते सुद्धा जवळ आणले तर काय ते पण आहे बेस्ट एक्झाम्पल ऑफ सेंट्रल फोर्स, ज्याच्यामध्ये काय होतात ते अट्रॅक्ट होतात जर दोन अपोजिट चार्ज एकत्र आणले तर. आणि जर दोन इलेक्ट्रिकल चार्ज आहेत जे सेम चार्ज आहेत, म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह चार्ज आहेत, म्हणजे प्लस क्यू आणि प्लस क्यू, दोन पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज मी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा काय होतात एकमेकांना रिपेल करतात. ठीक आहे, हा हे सुद्धा काय आहे सेंट्रल फोर्सचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, आता आपण ह्या सेंट्रल फोर्सच्या एक प्रॉपर्टीज बघू. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे सेंट्रल फोर्सची,
काय पहिला प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रल फोर्स. प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रल फोर्स. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी आहे की इफ r is then less than 0, then force will be attractive. Force is attractive. And if r is greater than 0, that is positive, then force is repulsive. ओके. पहिली प्रॉपर्टी काय, जर इफ एफ आर म्हणजे काय, द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. बरोबर आहे. जर मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रल फोर्स, इफ मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रल फोर्स is less than 0, means negative, then the force is attractive. म्हणजेच दोन पार्टिकल मधले जे सेंट्रल फोर्स असतो त्याची मॅग्निट्यूड जर निगेटिव्ह असेल तर तो फोर्स कसा असतो, अट्रॅक्टिव्ह इन नेचर असतो. अँड जर मॅग्निट्यूड सेंट्रल फोर्सची मॅग्निट्यूड ही जर 0 पेक्षा जास्त असेल, म्हणजेच पॉझिटिव्ह असेल जर सेंट्रल फोर्सची मॅग्निट्यूड, तर त्या दोन पार्टिकल मधला फोर्स हा कसा असतो, रिपल्सिव्ह फोर्स. म्हणजे तर त्या दोन पार्टिकल मधल्या फोर्सचं नेचर कसा असतं, रिपल्सिव्ह नेचर असतं. ओके. आता आपण एक्झाम्पल बघू. आता आपल्याला माहिती आहे दोन पार्टिकल आहेत, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि आपण मगाशी इक्वेशन मध्ये लिहिलं होतं. काय एक्झाम्पल काय लिहिलं होतं की हा कसा फोर्स होतो, F12 बार कसा लिहिला होता आपण हा फोर्स, तर -G M1 M2 अपॉन R² इंटू R कॅप. ओके. असा लिहिला होता. बरोबर आहे. तर आपण माहिती आहे सेंट्रल फोर्स कसा डिनोट करतो, F बार R इज नथिंग बट FR इंटू N कॅप और R कॅप, असा लिहितो. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे हे दोन इक्वेशन कंपॅरिझन करा. आपल्याला काय मिळणार आहे, FR ची व्हॅल्यू काय मिळणार आहे. हा मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं जे ग्रॅव्हिटेशनचं, दोन पार्टिकल आहेत M1 M2 आणि त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आणि हा आता याच्यापाशी दोन आहेत, M2 M1 वर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणार आहे, आणि M1 सुद्धा M2 वर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणार आहे. त्याला फक्त आपण एकच एक्झाम्पल पाहिलं होतं, M2 M1 वर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतो तो कसा डिनोट केला जातो, असा डिनोट केला जातो. बरोबर आहे. आणि या दोन्हीमध्ये लॅटिस वेक्टर R आहे. बरोबर आहे. तर असा डिनोट केल्यानंतर त्याचं इक्वेशन असं येतं. आता आपल्याला माहिती आहे सेंट्रल फोर्सचं आपण जनरल इक्वेशन कसं लिहिलं होतं, FR सेंट्रल फोर्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ R इंटू डायरेक्शन ऑफ R, दॅट इज R कॅप. बरोबर आहे. आता हे इक्वेशन या इक्वेशनची कंपॅरिझन करा. काय सेंट्रल फोर्स, आपल्याला FR ची व्हॅल्यू काय भेटणार आहे बघा, हा म्हणजे सेंट्रल फोर्स आहे, हा म्हणजे सेंट्रल फोर्स आहे, इज इक्वल टू FR ची व्हॅल्यू काय असणार, ही असणार आहे, R कॅप आहे. FR ची व्हॅल्यू काय असणार, ही असणार आहे. काय असणार आहे FR इज नथिंग बट ह्याच्याशी कंपेअर केला काय येणार आहे, -G M1 M2 अपॉन R². ही FR ची व्हॅल्यू आहे. मग आपल्याला माहित आहे FR ची व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर काय असणार आहे, तर सेंट्रल फोर्स अट्रॅक्टिव्ह असणार आहे. बरोबर आहे काय, बरोबर आहे. याच्यावरून प्रूफ होतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. समजलं. हे झालं एक एक्झाम्पल.
आपण आता सेकंड एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल काय? सेकंड एक्झाम्पल समजा माझ्याकडे आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतलेला आहे. आपण दोन पार्टिकल आहेत, दोन इलेक्ट्रिकल पार्टिकल आहे. म्हणजे माझ्याकडे दोन इलेक्ट्रिकल चार्ज पार्टिकल आहेत, एक्स वाय आणि झेड. समजा एक सेंटरला चार्ज पार्टिकल आहे, त्याचं हे किती आहे +Q1 आहे समजा, आणि एक इथं आहे याचं +Q2 आहे. ओके. आणि या दोन्हीचा बदला रॅडियस वेक्टर काय असणार आहे? R12 आहे. इथं पण R12 आहे तुमचं. ठीक आहे. जर असं असेल आणि दोन इलेक्ट्रिकल चार्ज आहेत, दोन पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज आहेत Q1 आणि Q2, एक सेंटरला आहे आणि एक इथं आहे. तर आणि त्याच्या दोन्ही मधला रॅडियस वेक्टर किती आहे? R आहे. तर या दोन्ही मधला जो फोर्स जो असणार आहे तो कुठला असणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण कसा लिहितो? आणि मग काय सांगितलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा कसा असणार आहे? सेंट्रल फोर्स असणार. मग आपण सांगा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण कसा लिहितो? इथं पण समजा मी F R लिहिला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिकसाठी E इथं लिहितो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मी खाली लिहितो थोडं. F इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे? 1/4πε0 Q1 Q2 डिवाइड बाय R². ओके. हा, आणि काय असणार आहे याची डायरेक्शन काय असणार आहे? R कॅप. आपण सांगितलं डायरेक्शन कशी लिहितो? R कॅप लिहितो. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपण कंपॅरिझन करू. इथे FR काय आहे आपल्याला माहिती आहे. जनरल फॉर्म्युला ऑफ सेंट्रल फोर्स काय असणार आहे? FR सेंट्रल फोर्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ R और मॅग्निट्यूड ऑफ R इंटू R कॅप. आता हे दोन इक्वेशन कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा सेंट्रल फोर्स असतो. बरोबर आहे. हे दोन इक्वेशन कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला FR ची व्हॅल्यू काय भेटणार आहे? FR बघा R कॅप आहे, R कॅप आहे. मी असं लिहितो R कॅप. ओके. R कॅप आहे, R कॅप आहे. FR ची व्हॅल्यू काय आहे? 1/4πε0 Q1 Q2. आता इथं बघा या इक्वेशन मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इक्वल टू 4πε0 Q1 इंटू Q2 आपण डिवाइड बाय R² आणि R कॅप. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची मॅग्निट्यूड ही अशी लिहिली जाते. बरोबर आहे. डायरेक्शन बघा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे. त्यामुळे काय करणार आहे? हा Q1 पार्टिकल Q2 पार्टिकल जो फोर्स ऍक्ट करणार आहे त्याची डायरेक्शन अशी असणार आहे. हा दोन्ही काय आहेत? पॉझिटिव्ह चार्ज आहेत. बरोबर आहे. मग ज्यावेळी Q1 पार्टिकल Q2 पार्टिकल फोर्स लावणार आहे, Q1 पार्टिकल हा Q2 पार्टिकल ज्यावेळी फोर्स लावणार आहे त्यावेळी तो कसा असणार आहे? रिपल्सिव्ह. म्हणजे या डायरेक्शन लावणार आहे. तो काय अट्रॅक्ट करणार नाही, तो खेचून घेणार नाही. कारण दोन सेम चार्ज आहेत तर तो खेचणार नाही. तो काय करणार नाही? तो हा जो पार्टिकल आहे किंवा हा जो चार्ज आहे ह्या चार्जला काय करणार आहे? दूर करणार आहे. बरोबर आहे. कारण सेम चार्ज आहे त्यामुळे दूर करणार. म्हणजे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? अशी असणार आहे. कारण हा रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. बरोबर आहे. मग बघा इथं फोर्सची डायरेक्शन आणि रॅडियस वेक्टरची डायरेक्शन सेम आहे. ओके. ही झाली फोर्सची डायरेक्शन. हा जी रिपल्सिव्ह असल्यामुळे त्याच डायरेक्शन असणार आहे. रॅडियस वेक्टरची डायरेक्शन तीच आहे. बरोबर आहे. म्हणजे फोर्सची डायरेक्शन रॅडियस वेक्टरची डायरेक्शन सेम आहे. म्हणून जरी आपण इथं R कॅप लिहिलं डायरेक्शन सेम असल्यामुळे असणार आहे आपण निगेटिव्ह साईन लिहिणार नाही, पॉझिटिव्ह साईन लिहिलेलं आहे. कारण फोर्सची रिपल्सिव्ह फोर्स आहे आणि हा फोर्स ह्याच डायरेक्शनने Q1 Q2 वर अप्लाय करणार आहे. असा रिपल्सिव्ह नेचर मध्येच अप्लाय करणार आहे. फोर्सची रॅडियस वेक्टरची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. त्यामुळे इथं निगेटिव्ह साईन आहे का? नाही आहे. त्यामुळे इथं सुद्धा निगेटिव्ह साईन येणार नाही. म्हणजे FR हा काय झाला? FR ही पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे. जर पॉझिटिव्ह क्वांटिटी असेल तर मी सांगितलेलं काय? तर फोर्स इज इन
रिपल्सिव्ह नेचर, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये कसला फोर्स असणार आहे, रिपल्सिव्ह नेचर असणार आहे. हे सेकंड एक्झाम्पल झालं. ओके, आता ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द सेंट्रल फोर्स. आपण आता सेकंड प्रॉपर्टी बघू. सेकंड प्रॉपर्टी काय, सेकंड प्रॉपर्टी आहे का, सेकंड प्रॉपर्टी तर सेंट्रल फोर्स ऑलवेज कंझर्वेटिव्ह, सेंट्रल फोर्स ऑलवेज कंझर्वेटिव्ह इन नेचर. म्हणजे सेंट्रल फोर्स कसे असतात, कंझर्वेटिव्ह इन नेचर असतात. म्हणजेच सेंट्रल फोर्स, सेकंड प्रॉपर्टी काय, सेंट्रल फोर्स आर कंझर्वेटिव्ह. हे झालं काय, सेकंड प्रॉपर्टी, सेंट्रल फोर्स आर कंझर्वेटिव्ह. सेकंड प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की सेंट्रल फोर्स कसा डिनोट केला जातो, तर F बार R इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू एन कॅप. हा काय झाला, सेंट्रल फोर्स डिनोट करण्याचा हे आहे. आणि हा काय झाला, आपण सेंट्रल फोर्स डिनोट करतो. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर सेंट्रल फोर्स हे कंझर्वेटिव्ह फोर्स आहे. आपण सेंट्रल फोर्स कसा करतो, सेंट्रल फोर्स F बार इज इक्वल टू फंक्शन ऑफ R इंटू युनिट वेक्टर N. ओके, असं आपण सेंट्रल फोर्स काय करतो, डिनोट करतो. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, हे जे सेंट्रल फोर्स आहे हे आर कंझर्वेटिव्ह. हा काय, सेंट्रल फोर्स कंझर्वेटिव्ह आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपल्याला माहित असेल, जर कुठलाही फोर्स कंझर्वेटिव्ह असेल तर त्याचे पोटेन्शियल एनर्जी आणि फोर्स इक्वल असतात. किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हणू, कुठलेही फोर्स जर कंझर्वेटिव्ह असेल, आपण 11th सायन्स जर बुक बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कंझर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कंझर्वेटिव्ह फोर्स ही कन्सेप्ट बघायला भेटेल. आणि जर ती कन्सेप्ट तुम्ही जर बघितली तर तुम्हाला असं समजून येईल की जे कंझर्वेटिव्ह फोर्स असतात, त्या कंझर्वेटिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड ही पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी एवढी असते. काय असते, कंझर्वेटिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इतकी असते. ओके, म्हणजेच समजा जर मग आपण हा सेंट्रल फोर्स जर कंझर्वेटिव्ह समजला तर त्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे, तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर मग कसं आहे, F बार R इज, आणि कसं असतं, मात्र डायरेक्शन पोटेन्शियल एनर्जी अँड कंझर्वेटिव्ह फोर्सची आणि पोटेन्शियल एनर्जीची जी डायरेक्शन असते ती अपोजिट असते. त्यामुळे काय ते निगेटिव्ह साइन येते. म्हणून F R इज नथिंग बट dv डेला. आता हे म्हणजे V म्हणजे व्ही म्हणजे काय, व्ही आर पोटेन्शियल एनर्जी, काय पोटेन्शियल एनर्जी आहे, एनर्जी. आणि ही क्वांटिटी म्हणजे काय सांगते, F R म्हणजे सेंट्रल फोर्स इज इक्वल टू मायनस dv अपॉन dr. dv अपॉन dr म्हणजे काय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. ठीक आहे, हे आपण 11 सायन्सच्या बुक मध्ये बघितलेलं की कंझर्वेटिव्ह फोर्स असताना ही टर्म इक्वल असते. हे आपण दुसऱ्या वेळेस असं लिहू शकतोय, तर हे आपण अशी पण लिहू शकतोय. 11 सायन्सचा बुक बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटेल, हे तुम्ही असं पण लिहू शकताय. हे झालं कंझर्वेटिव्ह फोर्सच्या बाबतीत. ठीक आहे, समजा आता मी काय केलं, जर वेक्टर अनालिसिस वेक्टर चॅप्टर 11 सायन्सचा बघितला तर तुम्हाला एक रूल भेटेल, कर्ल ग्रेडियंट वगैरे जे आहेत हे तुम्हाला वेक्टर चॅप्टर मध्ये भेटतील. वेक्टर अनालिसिस इव्हन बीएससी मध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. समजा तर कर्ल घेणे म्हणजेच काय करणार आहे,
याचा क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे. ठीक आहे, याचा क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे आणि कशाचा कर्ल घेणार आहे, तर या क्वांटिटीचा कर्ल घेणार आहे. म्हणजे या क्वांटिटीचा कर्ल घेणार म्हणजेच दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही साईडचा कर्ल घेणार आहे. ओके, तर टेकिंग कर्ल ऑफ इक्वेशन 2, टेकिंग कर्ल ऑफ इक्वेशन 2 काय होणार आहे, ठीक आहे. आता इथं बघा हे इक्वेशन 3 आहे. आता तुम्हाला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी काय आहे, हे स्केलर फंक्शन आहे. पोटेन्शियल एनर्जी काय आहे, स्केलर फंक्शन आहे. बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हे पोटेन्शियल एनर्जी आहे स्केलर फंक्शन आहे आणि हे काय ग्रेडियंट आहे, म्हणजे ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शन. आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी हे स्केलर फंक्शन आहे, वेक्टर फंक्शन नाही आहे. बरोबर आहे, आणि हे स्केलर फंक्शन आहे आणि हे म्हणजे त्याचं ग्रेडियंट आहे. म्हणजे हे काय आहे, ही टर्म म्हणजेच ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शनचं ग्रेडियंट आहे. ठीक आहे, हां असं असेल, ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शन असेल हां, आणि आपण त्याचं जर कर्ल घेतलं, जर इफ वी टेक द कर्ल ऑफ ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शन, इफ वी टेक कर्ल ऑफ ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शन घेतली तर इट इज ऑलवेज झिरो. म्हणजे काय, ह्या माहिती आहे ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शन आहे हे, हो ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शन आहे. व्ही आर इंटू हे जे आहे त्याला काय म्हणतात, ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शन. ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शनचे आपण काय घेतलेले, कर्ल घेतलेलं आहे. जर आपण जर घेतली तर आपल्याला नेहमी काय भेटतं, तर झिरो भेटतो. म्हणजे ही टर्म काय आहे, झिरो आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे, ही टर्म म्हणजे काय असणार आहे, झिरो असणार आहे. हे 11वी सायन्स मध्ये रूल आहे, किंवा आपल्या बीएससी म्हणजे वेक्टर अनालिसिस आहे त्याच्यामध्ये पण हा असेल रूल. जर आपण ग्रेडियंट ऑफ स्केलर फंक्शनची जर कर्ल घेते तर ती झिरो भेटते. म्हणजे ही टर्म काय आहे, झिरो आहे, म्हणजे इक्वल टू झिरो झाला. मग म्हणजेच आपल्याला काय भेटलं, टू झिरो. ओके, आणि आपल्याला माहित आहे काय आहे, हा काय आहे, कर्ल आहे. कर्ल ऑफ कशाचे, सेंटर फोर्स आहे. आता काय, कर्ल ऑफ सेंटर फोर्स झिरो आहे. जर कर्ल ऑफ सेंटर फोर्स झिरो येत असेल, याचाच अर्थ आहे कर्ल म्हणजेच काय, डीएफ अपॉन डीआर. ओके, डीएफ अपॉन डीआर. ओके, म्हणजे ओके, आणि कुठल्याही क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह हे झिरो येत असेल, कुठल्याही क्वांटिटीचं जर डेरिव्हेटिव्ह झिरो येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ती क्वांटिटी कॉन्स्टंट आहे म्हणतो. म्हणजेच ही काय असणार आहे, इथं जी सेंट्रल फोर्स जी क्वांटिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे, कॉन्स्टंट असणार आहे. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की सेंट्रल फोर्स विच मॅग्निट्यूड्स आर डिपेंड ऑन द सेंट्रल फोर्स whose central force whose magnitude is depends on the distance from the fixed point is conservative ones. म्हणजे काय असणार आहे, जर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स तर ते काय असते, झिरो येते. म्हणजे कुठल्याही कॉन्स्टंट टर्मचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं काय भेटणार आपल्याला, झिरो भेटणार. बरोबर आहे, तर म्हणजेच काय असणार आहे, याचं डेरिव्हेटिव्ह झिरो येते. आणि आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये कधी झिरो येतं, जर कॉन्स्टंट टर्म असेल तर डेरिव्हेटिव्ह झिरो येते. म्हणजे एफ आर सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट टर्म असणार आहे. म्हणजे सेंट्रल फोर्स सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट टर्म असणार आहे. ओके, म्हणजे सेंट्रल फोर्स सुद्धा काय असणार, कॉन्स्टंट टर्म असणार, म्हणून त्याचे डेरिव्हेटिव्ह काय येते, झिरो येते. याच्यावरून आपण काय सांगू शकतो की सेंट्रल फोर्स आर कन्झर्वेटिव्ह. ओके, दिस मीन्स म्हणजेच एफ आर इज इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट आहे. मीन्स काय होणार आहे, एफ आर इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि कुठल्याही कॉन्स्टंट क्वांटिटीचं डेरिव्हेटिव्ह काढलं तरच झिरो येते. बरोबर आहे, आणि इथं आपल्याला झिरो आलेला आहे.
म्हणून आपण काय सांगू शकतो की ही जी सेंट्रल फोर्स आहे कॉन्स्टंट आहे. सेंट्रल फोर्स जर कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्याला कन्झर्वेटिव्ह म्हणतो. त्याला काय म्हणतो, कन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणून द सेंट्रल फोर्स whose magnitude depends on the distance from the fixed point are conservative ones, म्हणजे कन्झर्वेटिव्ह फोर्स असतात. आणि इथे काय होते, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी होल्ड्स होतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी होल्ड्स होतो. ओके. तर मित्रांनो आजच्या लेक्चरसाठी एवढंच. रिमेनिंग प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रल फोर्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.